मुंबई उच्च न्यायालय लिपिक 1332 पदांसाठी जी लेखी परीक्षा होणार आहे, ती परीक्षा इंग्लिशमधून होणार आहे की मराठीमधून होणार आहे? यावर्षी कोणता नवीन बदल करण्यात आलेला आहे? त्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे टोटल ज्या जागा आहेत 1332 जागा आहेत. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या वेगळ्या आहेत, नागपूर बेंचच्या औरंगाबाद बेंचच्या ह्या जागा वेगवेगळ्या आहेत. आणि जरी मित्रांनो जागा वेगवेगळ्या असेल तरी त्यांचा स्लॅबस तिन्ही पोस्टचा म्हणजे तिन्ही बँकचा स्लॅबस हा एकच आहे आणि एकच असणार आहे. आणि त्याच्यानंतर जी एक्झाम होणार आहे लेखी परीक्षा ती एकाच पॅटर्नमध्ये होणार आहे. नेमका तो पॅटर्न काय आहे, कसा आहे? तर या ठिकाणी पाहूया आपण. या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनल्सद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्याच पद्धतीनं याचे काही समस्या आहेत मित्रांनो, तुमच्या फॉर्म भरायच्या असतील, तयारीच्या समस्या असतील, म्हणजे सुरुवातीपासून सिलेक्शन होईपर्यंत जेवढे काही क्रिटिकल प्रॉब्लेम येऊ शकतात, कारण बरेच यामध्ये नवीन कॅन्डिडेट सुद्धा असू शकतात. आता ज्या कॅन्डिडेट्सने 2-3 वेळेस एक्झाम दिलेली आहे, त्यांना आता सांगायची आवश्यकता नाही. त्यांना माहिती आहे कोड भरती काय असते. परंतु जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना थोडंसं कन्फ्युजन असते, थोडं नाही भरपूर कन्फ्युजन असते. कारण ते ऐन वेळेस त्या ठिकाणी कटतात. तर आपलं मुलाखतीमध्ये नंबर कटू नये, शॉर्ट लिस्टमध्ये नंबर कटू नये, डॉक्युमेंट्समध्ये नंबर कटू नये, यासाठी आपल्याला कोणती तयारी अगोदरच करायची, त्याच्यासाठी महावेबिनार आपण ठेवलेला आहे. तो आहे 14 तारखेला होणार आहे आणि क्षुल्लक फीस आहे ₹21 आणि सीट देखील अत्यंत कमी आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जॉइन व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. तर आता ती एक्झाम कोणत्या फॉर्मॅटमध्ये होणार आहेत? सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं तर या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्टचा सिलेबस जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. टोटल आहे 90 मार्काचं मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटर. या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी संपूर्ण इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. परंतु मित्रांनो आता जी होणारी एक्झाम असेल त्याच्यामध्ये बदल आहे, की एक्झाममध्ये जे येणारे क्वेशन्स आहेत ते मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये येऊ शकतात. दोन्ही लँग्वेजमध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला तयारी करायची ती आता दोन्ही लँग्वेजमध्ये करायची. मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. कारण मराठी व्याकरण जर सोडलं, तर बाकी टोटल इंग्लिशमध्ये असणार आणि प्लस मराठीमध्ये असणार. त्याच्यामुळे दोन्हीची तुम्हाला दोन्ही लेव्हलची या ठिकाणी तयारी ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे आणि समोरचं आहे ते म्हणजे टायपिंग टेस्ट. त्या सर्वामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टेलिग्राम या चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा.